कुटुंबाचा असेल, आज RJR ग्रुपचा असेल, सर्व मित्रमंडळीचा असेल, याने आज कुठेतरी माझ्या वडिलांचं पण नाव हे केलेलं आहे आणि खरं अतिशय आनंद आहे. आज 1500 किलोमीटर जाऊन आता फुल गाईड चाललेला आहे. घरी जायची त्याला आऊस आलेले थोडी. डोंगऱ्या मदन बाय बाय बाय. चलो आगले चलाव. चला बैलचा गेला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, HD गायकवाड व्लॉग्समध्ये आज व्लॉग खूप दिवसानंतर बनवतोय. आणि आज व्लॉग बनवण्याचं कारण हा आहे की तुम्हाला आज व्लॉगमध्ये समजेलच का व्लॉग बनवतोय. तर आज खूप दिवसानंतर बैलांचा व्लॉग बनवतोय आणि आज शर्तींना पण गेलेला आहे, मल्हार गेलेला आहे फक्त. तर आज आपल्या बैलांचा बघू शकता इथं सुंदर आहे. इकडं नवीन खरेदी नवीन शंभू घेतलेला आहे. आणि या इथं बघू शकता तुम्ही डोंगऱ्या इथं. आणि इकडं सोन्या. तर डोंगऱ्या मस्त आराम करतोय. आलो चल. आणि आज शंभू इकडे सुंदर आहे. तर आज व्लॉग हा बनवतोय कारण की आज आपला डोंगऱ्या हा बैल आपल्याकडं 1 महिना होता जवळजवळ. आणि आज निरोप घेतो आपल्याकडनं. आणि आज आपल्या MP ला चाललेला आहे, परत त्याच्या घरी चाललेला आहे डोंगऱ्या. तर परत पुढच्या वर्षी येईलच आपल्याकडं बैल. आणि आजिमभाई पटेल यांचे जेवढे पण बैल असतील तेवढे आता आपल्याकडं आणणारच आहे. म्हणजे जेवढे पण टॉपचे बैल असतील तेवढे बैल आपल्याकडे येतीलच. आणि आज आपला डोंगऱ्या चाललेला आहे फायनली घरी त्याच्या. तर इकडं मदन भाई आज घर पे जा रहे हो, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. इधर कैसा लगा? अच्छा लगा ना. इधर भी मजा है ना. इधर डोंगरिया का देखभाल कैसा किया इधर? अच्छा, 1 नंबर हुआ ना. और आपका देखभाल कैसा हुआ? आका दादर किया जो? अच्छा, 1 नंबर हुआ. मस्त हुआ ना एकदम. तो आज आप घर पे जा रहे तो मजा करो उधर. और फिर से आओगे? कभी आओगे? अभी अगला सीजन दीपावली के बाद. अगला सीजन आओगे ना? जरूर आओ अगला सीजन. डोंगरिया जैसा और कौन सा भी बैल रहेगा वो सब बैल अपने इधर आना चाहिए. लेके ठीक है. तो बहुत धन्यवाद. बैल अपना इधर आया था. और आजिम भाई का भी खूप धन्यवाद है. तो चलो आज डोंगऱ्या जा रहा आहे. आज डोंगऱ्या चाललेला आहे मित्रांनो फायनली त्याच्या घरी बघू शकता. आणि इथं हा नवीन खरेदी केलेला आहे शंभू. तर मित्रांनो हा नवीन बैल घेतलेला आपण शंभू बघू शकता. शंभू मारतो हा बैल. आणि आज इकडे सुंदर आहे बघू शकता. तर लवकरच आपले दुसरे बैल हे सुंदर आणि शंभू यांची पण शर्यत दिसणार आहे अड्ड्यामध्ये. आणि आपला मल्हारची तर शर्यत आज होईलच. आणि आपला सोन्या पण आहे, परत सुंदर पण हे पण दिसणार आहेत अड्ड्यामध्ये. तर डोंगऱ्या चालला आहे ह्याचा काय आपल्याला आता पुढच्या वर्षीच डायरेक्ट बघायला भेटणार आहे. तर काय नाही, तर बघूया आता थोड्या वेळातच निघणार आहे डोंगऱ्या त्याच्या घरी. तर कसं काय जातोय ते पण बघूया. चला मग भेटूया. बघू शकता आता डोंगऱ्या आता निघलेला आहे फायनली घरी त्याच्या. आणि त्याचा हार बीट घालून सत्कार करून त्याचा निरोप द्यायला लावलेला आहे. आता बैल चाललेला आहे इकडनं आपला परत MP साठी. रात्र झाली. जाता सकाळी पाऊस असल्यामुळे गेला नाही बैल. आणि आता फायनली बैल MP ला चाललेला आहे परत. आता बैल चाललेला है. मदन भाई अभी जा रहे हो, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है घर पे जाने के लिए. इधर भी अच्छा लग रहा था. अगले साल आने का फिर से. ठीक है. अभी बारिश है इसके लिए जा रहा है बैल. उधर भी 4-5 मैदान इसके लिए बुलाया ना. बरोबर. उधर भी नंबर 1 ले लेगा. आता मित्रांनो बैल तर चाललेला आहे इथून MP ला. मुंबई गाजवली, परत MP गाजवला सगळा. परत बैल त्याच्या घरी चाललेला आहे. इकडं मलकमने टिक्का लावायला आणलेला आहे. पकडा ना गेला.
मित्रांनो चाललेला आहे बैल, एक फोटो घेतो आणि मग परत भेटतो. तर मित्रांनो आपल्याला सचिन का आज आपला बैल चाललेला फायनल त्याच्या घरी. तर कसं वाटतं आता? काय असं वाटत नाही का आता डोंगऱ्या आपला नाव करून गेला. ज्या टायमाला आपले बैल म्हणजे काही कारणाने आमचे सुंदर, तर या बैला जरा काय कमजोरी वगैरे येताना आजारी बिजारी तो आपल्याला बैल नव्हता. त्या टायमाला डोंगऱ्या यो बैल MP वरून 1500 किलोमीटर येऊन तो बैल येऊन आपलं नाव केलेलं आहे. आणि असंच सर्वांना आम्हाला राऊत घराण्यामध्ये आमचा असं वाटतोय बैल चालत दुःख वाटायला लागलं. म्हणजे थोडंसं का एक आपला लांबून बैल आला नाही का आपण त्याला आपल्या पोरासारखं सांभाळला, त्याने आपलं नाव केला, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव झाला. बैल आपला इथून वरती गेला तिकडं कोरेगावच्या मैदानात, तिथं पण बैल पळाला. आणि असं भरपूर नाव करून डोंगरी आता चाललेलं आहे. तर थोडं मनामध्ये खंत होते आणि पुढच्या वर्षी पण तो आपल्याकडे येणार आणि त्याच्याबरोबर त्याचा जोड पण घेऊन येणार तो. अच्छा. आणि परत आता सीझन तर संपल्याच होते तसा पण, आणि बैल पण चालल्याच आहे आणि पुढच्या वर्षी परत येणार आहे बरोबर. पण आपला नवीन खरेदी पण झालेला आहे शंभूचा. नवीन खरेदी झालेली आहे शंभूची. आणि रविवारी प्रेक्षकांना आणि पब्लिकला असा दिसणार आपण शंभू घेतलेला आहे पब्लिकचा. आणि तो कसा पळणार काय पळणार लोक तरी नाव घेतातच. आता त्यांनी मध्येच शर्त करून गेलं पुस्तकण्याला. आता रविवारी परत तो चांगल्या पायऱ्यामध्ये पळणार आणि लोकांना पण चांगला एक डोंगऱ्यासारखाच तो असा एक कमबॅक करून म्हणजे आपल्या इकडं RGR आपल्या इकडं येणार RGR ग्रुपमध्ये आणि एक नाव करून जाणार. आज डोंगऱ्या गेल्याशिवाय आपल्याला असं वाटलं लोकांना काही बैल नसतं, पण आपल्याकडे एक नवीन वस्तू आलेली आहे ती दिसणार शंभू. ठीक आहे धन्यवाद. बैल तर चाललेला आहे, मी घेतो आता अभी जा आणि हमारा को फोन बिन करते रहा. नहीं सर फोन करेगा ना. नहीं तो बोल जाएगा नहीं फोन करेगा ना. आणि ते असं डोंगऱ्याचे सांभाळणारे मदन भाई त्यांना पण इथं खूप करमलेलं आहे. त्यांना असं वाटत होतं माझं घरच आहे. महिना झाला त्याला, 1 महिना झाला त्याला असं वाटतं माझं घरच आहे आणि मी घरासारखंच राहिलेलो आहे. आणि त्याला खूप असं आवडलं. त्याला जाताना पण जरा दुःख वाटायला लागलं का आपली माणसं होती सोडून चाललेले. तरी तो बोलतो मी येईल पुढच्या वर्षी परत. पुढच्या वर्षी डोंगऱ्याच घेऊन येऊ आपण. ठीक आहे मित्रांनो. तर बैल तर चाललेला आहे, थोडासा कुठं दुःख वाटतोय. मुंबईचं काय माहिती नाही बघू शकता. लास्ट व्हिडिओ असणार आहे डोंगऱ्याची, नंतर पुढच्या वर्षी परत येईल. आपल्यासोबत आकादा पण आहे, आकादाला पण विचारूया. आपला शेवटचा निरोप घेतोय डोंगऱ्या. आकादा कसा वाटतं आता? बैल तर चाललाय. अतिशय वाईट तर वाटतं ते, पण एक दुःख म्हणजे एक खुशी पण आहे की या डोंगऱ्याने जो आपल्या राऊत कुटुंबाचा असेल, आज RGR ग्रुपचा असेल, सर्व मित्रमंडळीचा असेल, यांनी आज कुठेतरी माझ्या वडिलांचं पण नाव हे केलेलं आहे. आणि खरं अतिशय आनंद आहे. आज 1500 किलोमीटर जाऊन हा डोंगऱ्या आणला. त्या टायमाला माझे मित्र अजिमशेठ पटेल यांनी न सांगता बैल आपल्याकडे आला. त्या टायमाला त्यांनी सांगितलं की आकाशबाईकडे बैल जाईल, 100% कुठल्याही गोष्टीची दिक्कत नाही आहे. मग तेव्हा आपल्याकडे हा डोंगऱ्या आला आणि त्यांनी माझ्या शब्दाला मान ठेवून आणि हा बैल आज आपल्याकडे 1 ते 1.5 महिने हा बैल राहिला. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पण सर्व मुंबईवाल्यांना बरेचशा लोकांना वाटतं की बैल 2च मैदान पळून जाईल, पण त्यांनी एक दोस्ती खातीर आज हा बैल 1.5 महिने आपल्याकडे ठेवला. ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि खरोखर त्यांचे मनापासून जेवढे धन्यवाद व्यक्त करू तेवढे कमी. आणि आकादा आता बैल तर चाललेला आहे आणि त्याचबरोबर आपली नवीन खरेदी पण झाली, त्याबद्दल काय बोलाल? बैल चालला याचा विषय असा आहे की अजिम शेठचा विषय आहे. मला 2 दिवस झाले फोन आलेला की शेठ बैल थोडा भिजवा दो, थोडा प्रोग्राम आहे. मतलब त्यांच्याकडे काहीतरी प्रोग्राम असतो, त्याला बैल लागतात त्यांची सर्व, तर त्यासाठी बैल चालला आहे. नाही तर बैल अजून थोडे दिवस थांबला असता. पण ते बोलत पण होते की सेठ रहने दो, ऐसा रहेगा तो फिर. मी बोला नहीं सेठ, आपका कुछ रहेगा प्रोग्राम तो बैल लेके जाओ. तर मग आपण आज त्यांना त्यांच्या MP ला रवाना करत आहोत. एकदम मनापासून आणि एकदम ह्याच्यापासून त्यांचा धन्यवाद. आणि आपली जी नवीन खरेदी झालेली आहे, जो शंभू बैल आपण घेतलेला आहे. आज माझे एक मित्र आहेत गोपाल म्हणून, त्यांनी तो बैल आणला आणि त्याची खरेदी आपली चांगली झाली. आणि खरोखर तो एक आपला फ्युचर आहे जो शंभू बैल. आणि खरोखर तो अतिशय पळणारा बैल आहे डाव्या खांदी. कारण का आपल्याला काहीतरी त्या बैलातून दिसतं त्या टायमाला. एखादा आपण ऑब्झर्व करतो की ही वस्तू काहीतरी करू शकते. त्याचा शंभूने त्या दिवशी चांगला स्पीड लावून आणि चांगला त्यांनी पब्लिकच्या मनावर आदरांश गाजून
एक नंबर पाळला आणि आपण त्याची खरेदी 7 लाख रुपयाला आपण त्याला विकत घेतलेलं आहे. पब्लिकच्या मनातून मी एकच सांगतो की लोक किती पण पैशाचं टाकतात की एवढ्या 15 लाख 10 लाख, पण जी खरी किंमत आहे ती नेहमी मी खरीच किंमत सांगतो. 7 लाख रुपयाला आपण तो नवीन वासरू घेतलेला आहे. कारण का पब्लिकची पण इच्छा अशी असते कितीला घेतलाय म्हणून त्याची शो ऑफ केली किंमत, नाही तर केली नसती. बरोबर. आणि खरोखर आज अतिशय थोडंसं वाईट वाटतंय की हे बैल आज चाललेला डोंगऱ्या आणि रोज या गोट्यावर आल्यानंतर एक अलग शोभा होती. आज हजारो लोक त्याला बघायला आले यायची आणि खरोखर आमची एक छाती फुगायची की एवढा या भारतातला सर्वात मोठा बैल आज डोंगऱ्या आपल्याकडे ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी डोंगऱ्या आपल्याकडे होता आणि आज तो चाललाय. एक गोटा रिकामा झालाय, तुम्ही स्वतः बघू शकता. गोटा एक प्रकार रिकामा झाला. काही गोष्ट नाही, पुढच्या वर्षी पुन्हा एकदा डोंगऱ्या येईल आणि डोंगऱ्यासोबत अजून त्यांची बैल सुद्धा येईल. बरोबर, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्ही आमच्या सुदर्शनला, माझा जो पुतणे आहे त्याला सपोर्ट केला त्याच्या चॅनलला या डोंगऱ्याच्याच माध्यमातून. खरोखर त्याच्यावर पण तसंच प्रेम ठेवा. त्याला पण चांगलं तो आज एक चांगला युट्यूबर आहे, कारण भविष्यात चांगला युट्यूबर होऊ शकतो. कारण का शून्यातून निर्माण त्यांनी पण स्वतःने केलेलं आहे, तर तो पण निर्माण होईल. तर त्याला पण तुम्ही सपोर्ट करा. धन्यवाद. चलो मित्रांनो, आता बैल चाललेला आहे, बघू शकता तुम्ही. सगळे आलेले आहेत इकडे फोटो काढायला. लास्टचा एक डोंगऱ्या गुड्डी इकडं आमची पप्पी घेते बैलाची, बघू शकता. बघू शकता प्रेम बैलावरती. इकडे बघ ना गुड्डी. गुड्डी राहून कुठेतरी दुःख वाटतंय. बैल चाललेला आहे, थोडा आश्रू दिसतात डोळ्यात तिच्या. गुड्डी पण कुठेतरी थोडी भाऊन झालेली आहे. सगळे फोटो या, एक ग्रुप फोटो काढू. चला आला आता. फुल घाईत चाललेला आहे, घरी जायची त्याला आऊस आलेली थोडी. डोंगऱ्या आवाज द्यायला सांग. गुलाल नाही आणला त्याने, माहिती आहे का? गुलाला बैल गेला डोंगऱ्या चाललेला आहे. फोटो काढला का डोंगऱ्या? फोटो काढले हा आता. अरे फोटो. हा. अरे मदन भाई इधर दिखाओ थोड़ा. हाँ वैसे ही रुको. हाँ बस. छोड़ दो ना, 1 मिनट फोटो निकलता है बैल को. मध्ये जायला का ना मदन? अंदर जाएगा ना? जाईल का फोटो? आता मित्रांनो चाललेला बैल. मदन भाई बाय. डोंगराची टेम्पो पण आलेले बघू शकता. गुड्डी कसा वाटतं बैल चाललाय? थोडा कुठेतरी हे वाटतं ना दुःख? अरे ठीक आहे काय नाही होत. मयू पण आहे. मयू काय बोलशील? वाईट वाटतंय, थोडा वाईट वाटतं ना. एवढी गँग चाललेली आहे, बैलाला थोडा बघू शकता. रोज डोंगरियाला बघायला आम्ही वाड्यावरती यायचो आणि आता तोच नाही येत. हा पुन्हा वाडा खाली झाला असं वाटतं ना. फायनली आता बैल तर निरोप घेतो आपल्याकडनं आणि पुढच्या वर्षी परत एकदा येणार आहे आणि परत एकदा मुंबईचा मैदान गाजवण्यासाठी हा डोंगऱ्या परत एकदा पुढच्या वर्षी सज्ज होणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, फायनली एकदा बैल आता चाललेला आहे. आकारा पण आलेले, सगळे आलेले सोडायला बैलाला. आरामात सोड बैल आवाज दिला फायनली. डोंगऱ्या काय पुढे घे. चल मित्रांनो निघलाय बैल आता. चालला बैल गेला. चला बाय. मदन बाय चलो आगले चलाओ. चला बैल तर गेला मित्रांनो, गेला.
त्याला पण चाललंय. बैल तर गेला मित्रांनो बैल तर गेला. आणि आता आपला नवीन खरेदी आता आपला शंभू. हा शंभू आपला अड्ड्यात दिसणार आहे लवकरच. तुफान असा शर्ती दिसणार आहेत आपल्या शंभूच्या पण. आणि मल्हार तर हवा करतोच इथं मुंबईमध्ये. तर मित्रांनो असेच नवीन ब्लॉग्स येत राहतात आपल्या चॅनलला. थोडं कुठेतरी दुःख वाटतं बैल गेल्याबद्दल, म्हणून थोडासा आवाज थोडा कमी आहे. पण मित्रांनो मयूर तर मग मित्रांनो आता बैल तर गेलेला आहे आणि आपला शंभू तर दिसणारच आहे लवकर आता. तर चला मित्रांनो हा व्लॉग इथंच एंड करतो. असेच नवीन चॅनल आपल्या चॅनलवरती ब्लॉग्स येत राहतात. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद.